छावा म्हणलं की अंगावर असा शहारा उठतो. छावाप्रमाणेच आपल्या भावाला लागलं. संतोष बांगर यानं पैशाचा एवढा दुरुपयोग सुरू केला आणि एवढा पैशाचा सुळसुळाट केला की दुसऱ्या पक्षामध्ये माणूस टिकायला तयार. की जसं लोकांना दंड ठोपटते का तसं मी पण दंड ठोपटला ये म्हणतात. निवडणूक लढू आणि 100% जिंकून टाकू. 1.5 कोटी रुपये महिन्याला पैसे त्याच्याजवळ आले कुठून, कसे आले? कळमच्या आमदारांनी 100 कोटी रुपये घेतले. लढला पडला काय सोंग केली त्यांनी. अरे बाबा एक पूर्वी तू आमदारकी घेऊन टाकली पण मी मटका देणार नाही. मी या मटक्यासाठी आमदार झालो. पण या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा शत्रू तुमच्या पुढचा कोणता असेल? नमस्कार. श्री गणेशाला वंदन करून आपण आज माननीय विनायकराव भिसे पाटील अर्थात आजच्या तगडा उमेदवार असं म्हणून या ठिकाणी उल्लेख केला जातो. नगर परिषदेच्या सध्याच्या निवडणुकीचे रणधुमाळी चालू असताना हिंगोली नगर अध्यक्षपदासाठी विनायकरावजी भिसे पाटील यांच्या भगिनी अर्थात अर्चना श्रीराम भिसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तेव्हा त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहोत. प्रथमतः नमस्कार आणि आपलं मनापूर्वक स्वागत आहे विनायक दादा. नमस्कार. नमस्कार दादा, आपण या राजकारणामध्ये कोण्या पद्धतीनं आलात? अर्थात सध्याच्या स्थितीची अशी स्थिती आहे, हल्ली सामान्य माणसं या राजकारणामध्ये येत नाहीत, पण तुम्ही मात्र सामान्य माणसं म्हणून आलात आणि असामान्याच्या या रांगेमध्ये आलात. याच्याबद्दल आपलं मत काय? खरं तर पाहिलं तर राजकारणामध्ये मी राजकारण म्हणून आलो नाही, तर मी समाजकारण म्हणून याच्यामध्ये आलेलो आहे. तर माझी ते अण्णासाहेब जोळे पाटील त्यावेळेस मराठा चळवळीमधून मी माझ्या राजकारण म्हणता येणार नाही, समाजकारणाला सुरुवात केली. अण्णासाहेब जोळे पाटील यांची मी 2-3 भाषणं ऐकली आणि त्यांचे विचार ऐकले. तर मराठा समाजाबद्दल मला तळमळ होती आणि तळमळ असल्यामुळं मग त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मी स्वतःला वाहून घेतलं आणि अण्णासाहेब जोळे पाटलासोबत जवळपास मी 11 वर्ष त्यांचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम पाहिलं आणि तळागाळातील समाजापर्यंत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आजही करतो. मुळापासून म्हणजे आवड होती की आवड निर्माण झाली त्याबद्दल? बरं, समाजाबद्दल काम करण्याची मला पहिल्यापासूनच म्हणजे विरंगुळा म्हणा किंवा करण्याची जिद्द होती आणि समाजाबद्दल तळमळ होती, म्हणून मी अण्णासाहेबांसोबत जोडला गेलो आणि आता फक्त मी या 3 वर्षात राजकारणात आलो. नाहीतर माझ्या आयुष्याची मी 26 वर्ष फक्त समाजासाठीच दिले, मराठा समाजासाठी दिले. म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त. माझ्या पूर्ण आयुष्यामधलं जवळपास 23 वर्ष माझे समाजकारणात गेले आणि 3 वर्ष फक्त राजकारणात गेले. आजच्या राजकारणाबद्दल आव्हानं काय तुम्हाला वाटतात? बरं, नाही आता काय झालं की आता सध्याच्या राजकारणामध्ये फोडाफोडीचं, जसं की शिंदे गट निर्माण झाला शिवसेनेमधून. आता शिवसेना कोणाची ही सगळ्या जगालाच माहिती आहे, मी म्हणायची गरज नाही, पण उद्धव साहेब पण म्हणतात, बाकी सर्वसामान्य पण म्हणतात की शिवसेना ही कोणाची, राष्ट्रवादी कोणाची. राष्ट्रवादी निर्माण कोणी केली? शरद पवारांनी. शिवसेना कोणी निर्माण केली? बाळासाहेब ठाकरेंनी. पण ही शिवसेना दिल्या गेली शिंदेला आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांनी निर्माण केली, ही दिली कुणाला? अजित पवारांना. हे राजकारण चाललं कुण्या दिशेने? तर या राजकारणामध्ये आता सध्याची जी घडामोडी आहे किंवा सध्या जे होत आहे की पैशातून सत्ता आणि परत याच पैशातून पुन्हा सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा, हे या दिशेने हे वाटचाल चालू आहे. या राजकारणाकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन पाहतात की नकारात्मक दृष्टिकोन? नाही, हे असं राजकारण व्हायला नाही पाहिजे. कारण ठीक आहे, माणूस फुटून इकडचा तिकडे जातो, प्रत्येक पक्ष प्रत्येक माणूस हा संतुष्ट नसतो, त्याच्या पक्षामध्ये तो संतुष्ट नसतो. पण काही नाराज असतात, एक माणूस गेला 2 माणूस गेला ते विषय वेगळा. पण इथं पक्ष जो तुम्ही ज्या माणसानं निर्माण केला पक्ष, त्याचा पक्ष तुम्ही कोणातरी दुसऱ्या माणसाला देत आहेत, ही एकदम पद्धत चुकीची आहे. निवडणूक आयोग असेल किंवा वरचे सत्ताधारी असतील, ही जी केल्याने एकदम अतिशय चुकीचं आहे. बरं, एखादा असा प्रसंग ज्याच्यामुळे तुम्हाला विशेष अशी प्रेरणा मिळाली राजकारणामधला, असा एखादा प्रसंग, अशी एखादी घटना? नाही, राजकारण म्हणता येणार नाही, मी राजकारण नाही, मी समाजकारणामध्ये अण्णासाहेब जोळे पाटील यांच्यामुळे, यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी समाजकारणात आलो आणि 1999 पासून समाजकारण करत आहे. राजकारण खूप कमी केलंय. माझं आयुष्य जवळपास 23 वर्ष हे समाजकारणात गेलेले. आणि अण्णासाहेब जोळे पाटील एकदा आम्ही नागपूरला गेलो होतो. शालिनीताई पाटील, आपल्या शालिनीताई पाटील होत्या, तर शालिनीताई पाटीलचे विचार सर्वत्र मांडत होत्या. त्यावेळेस त्यांना जागोजागी विरोध होत होता. तर त्यावेळेस शालिनीताई पाटलासोबत आम्ही प्रकर्षाने त्यांच्या सोबत होतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये
ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा लागल्या, त्यांच्या कार्यक्रम लागले, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना संरक्षण देऊन आम्ही सगळे जात होतो. आणि त्यावेळेस मी छावा संघटनेचा जिल्हा अध्यक्ष होतो. अच्छा. तर शांताई पाटलाच्या विचारांचा प्रभाव आणि अण्णासाहेब जोळे पाटलांच्या विचाराचा प्रभाव माझ्यावर खूप मोठा आहे. ते छावा म्हटलं की आक्रमकता, आक्रमकता म्हटलं की तुमचा चेहरा आजही हिंगोलीमध्ये या प्रकर्षानं जाणवतो. अण्णा म्हटलं की आक्रमकता, अण्णा म्हटलं की हे जे चालतं हे अण्णा अण्णा लोकांना मनानच निर्मिती केलेलं नाव आहे, आपसूक ठरलेलं आहे. नेमकं यामागचा काय इतिहास आहे थोडासा? नाही, मुळात छावा म्हणलं की अंगावर असा शहारा उमटतो. हम्म. छावा म्हणलं की अंगावर शहारा उमटतो. तर त्या छावाप्रमाणेच आपल्याला राहावं लागणार ना. आणि आक्रमक ते पहिल्यापासून आहे तसं. नावाप्रमाणे काम आहे समजा. हा. छावा ज्या पद्धतीने आक्रमक होती त्या पद्धतीने विनायक आहेत. हा. आणि खरं म्हणजे आपल्या नावामध्ये सुद्धा नायक दडलेला आहे. नायक अर्थात हिरो. हा. आणि हिरोगोरीची वाटचाल मला वाटतं 23 वर्ष सांगतात आपण. हा. 23 वर्षापासून अशीच अविरतपणे चालू आहे. हा. आणि राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असं आपल्या बोलण्यातून सुद्धा अधोरेखित होताना दिसत आहे. पुढचा प्रश्न असा आहे आमचा की हिंगोलीच्या ज्या नगराध्यक्ष पदासाठी भगिनी उभ्या आहेत तर त्यांना उभं करण्यामध्ये आपल्या पक्षांचा कितपत वाटा आहे? अर्थात पक्षांनी किती बळ दिलं, स्वतः किती बळ दिलं असं तुम्हाला वाटतं? मुळात जर पाहिलं ना तर नगर अध्यक्ष ही मला लढवायची नव्हती निवडणूक. हा. मी निवडणूक विधानसभा किंवा लोकसभा मला निवडणूक लढवायची होती. परंतु या ठिकाणी पाहिलं की या शहरामध्ये जे कळमूरचे आमदार ते संतोष बांगर आहे. तर हे संतोष बांगर यानं पैशाचा एवढा दुरुपयोग सुरू केला आणि एवढा पैशाचा सुळसुळाट केला की दुसऱ्या पक्षामध्ये माणूसच टिकायला तयार नाही. त्यांनी काँग्रेसची माणसं फोडली, भारतीय जनता पार्टीची माणसं फोडली, आमच्या शिवसेना उभाटाची माणसं फोडली. मग ह्याने अशी परिस्थिती निर्माण केली की हिंगोली शहरामध्ये तिच्या विरोधात कोणी निवडणूक लढूच नाही. मग पक्षाने सांगितलं बाबा तुम्हाला आदेश केला की तुम्हाला निवडणूक लढवावी लागते. मी बिलकुल काय अडचण नाही. ते जसं लोकांना दंड ठोपटते का तसं मी पण दंड ठोपटला. ये म्हणतात आहे म्हणत तुझ्यासोबत लढायला. तर मग आम्ही दंड ठोपटले आणि निवडणूक लढू आणि 100% जिंकून दाखवू. अच्छा, तुम्हाला असं वाटतं का या गोष्टीवर की पैशामुळे काही याचा विपरीत परिणाम होईल? आता बोलताना किंवा बाहेरही चर्चा चालू आहे लोकांची आपापसात की पैशांनी राजकारण बदलता येईल का असं तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांनी काय केलं कळमनुरीमध्ये पण त्यांनी प्रत्येक महिलेला 1000 रुपये 2,000 रुपये वाटले. आणि तोच प्रयोग तो इथे हिंगोलीमध्ये सुद्धा करत आहे की पैसे वाटत आहे. पण हे पैसे त्याच्याजवळ आले कुठून, कसे आले? कारण की मटक्याचा धंदा त्याचाच. रोजची त्याला 5 लाख रुपये कमाई आहे. रोज 5 लाख म्हणजे 1.5 कोटी रुपये महिन्याला. आता काही दिवस आमदार झाल्याच्या कळमनुरीच्या आमदार झाल्याच्या नंतर त्याच्या सोबत राहणारी काही मुलं आहेत जी की त्याचा मटक्याचा व्यवसाय बघतात. तर ते मुलं काय म्हणले, दादा तुम्ही आता आमदार झाले, तुम्ही आमदार झाले, हे मटक्याचे धंदा आम्हाला देऊन टाका, मटक्याचा धंदा आम्हाला देऊन टाका. तर ते त्या लोकांना काय म्हणलं, अरे बाबा एक पूर्वी तू आमदारकी घेऊन टाक म्हणे, पण मी मटका देणार नाही. मी या मटक्यासाठी आमदार झालो म्हणले. अच्छा अच्छा अच्छा. आमदारासाठी मटका नाही म्हणले, हे मटका वाचवण्यासाठी मी आमदार आहे. अशी ही परिस्थिती आहे. या अवैध मार्गातून कमवलेला पैसा तो ह्या लाडक्या बहिणीला 1000 रुपयावर बोळवण करते. पण त्याच लाडक्या भाऊजी कोण? मटक्याच्या पद्धतीनं मटके याचेच, दारूचे धंदे याचेच, वाळूचे धंदे याचेच, जुगाराचे अड्डे याचेच. तर मग हे सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त करायले, दारू पाजून लोकांना वामार्गाला लावायले, मटके खेळून लोकांना वामार्गाला लावायले, पत्त्याच्या अड्ड्यावर लोकांना वामार्गाला लावायले. तर मग हे लाडक्या बहिणीचे जे लाडके दाजी आहेत, भाऊजी आहेत, त्यांचा लाखो रुपयाचा पैसा मटक्यामध्ये गडप करायले आणि लाडक्या बहिणीला 1000 रुपये देऊन तिची बोलवण करायला. लाखोचे संसार तिने उद्ध्वस्त केले. म्हणजे ते पुणे लुटायचं आणि साताऱ्याला दान करायचं असं बोलायचं. तीच पद्धत आहे. म्हणजे पुण्याला लुटायचं साताऱ्याला दान करायचं, ही एक म्हण आहे. ही म्हण आहे त्याप्रमाणे म्हणीप्रमाणे. अच्छा अच्छा. बरं, या निवडणुकीमधील सगळ्यात मोठा शत्रू तुमच्या पुढचा कोणता असेल? शत्रू तर म्हणता नाही, पण प्रतिस्पर्धी आहे. प्रतिस्पर्धी आहे ते आता भारतीय जनता पार्टीचं आम्हाला या निवडणुकीबद्दल. या निवडणुकीमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीची आमची लढत आहे. हे शिंदे गट 3ऱ्या नंबरला आहे. हे आमच्यासोबत आमची याची तुलना होऊ शकत नाही. कारण की ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा बेस वोट आहे तसाच आम्हाला महाविकास आघाडी सुद्धा बेस वोट आहे. पण शिंदे गटाला बेस वोट कोणता आहे? बेस वोटिंग नाही त्याला. बेस वोटिंग जी भारतीय जनता पार्टीला आहे तीच बेस वोटिंग महाविकास आघाडीला आहे. शिंदे गटाला कुठलीही बेस वोटिंग नाही. त्यांना फक्त पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा हीच एवढीच उरलेली आहे. कारण की ह्यांनी जे मागं फुटले, गद्दारी केली उद्धव साहेबांसोबत, तर यांनी
100 कोटी हिंगोलीच्या त्या कळमूरच्या आमदारांनी 100 कोटी रुपये घेतले. लढला पडला काय सोंग केले त्यांनी, तुमचे पोरं मुंजे होतील, हा, अमक होतील, बरेच स्टेटमेंट केले. आणि यानं 50 कोटीमध्ये विकल्या गेला. मागच्या काळातली स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट 100 कोटीमध्ये विकल्या गेला. हम्म. काय याच्यामध्ये काय लाज आहे का, याच्यामध्ये सवय काय याच्यामध्ये या आमदारामध्ये? आता सत्तेतले आहेत भाजप आणि शिवसेना, सत्तेतले असून त्यांच्याच्यानं असा कोणता बदल झाला नाही इथं करायला पाहिजे असा, आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये काय भर टाकणार जेणेकरून बदलामध्ये काय बदल करणार जो सकारात्मक असेल, जनतेसाठी लोकप्रिय असेल, असा कोणता बदल नगराध्यक्ष झाल्यावर करणार? नाही, नगराध्यक्ष म्हणतो, नगराध्यक्ष हे आपल्या हिंगोली शहराच्या नगरापुरता विषय आहे. हम्म, तर याच्यामध्ये जे पाण्याचा मोठा प्रश्न आहे आमच्या हिंगोली हा, हा. जिल्ह्यामध्ये, हिंगोली शहरामध्ये. हम्म, तर मागच्या 20 वर्षापासून आम्ही हिंगोली चा नगरसेवक, हिंगोली नगरपालिकेमध्ये सदस्य आहे. हम्म, तर मागच्या 20 वर्षापासून कंटिन्यू सदस्य आहे. तर इथल्या प्रश्नाची चांगल्या प्रकारे आम्हाला जाण आहे. सगळ्यात मोठा विषय म्हणजे पाण्याचा आहे. हम्म, आमच्याकडून, आम्ही नगरवासियाकडून 365 दिवसाची नळपट्टी घेतली जाते हम्म, आणि 10 दिवसाला एकदा पाणी देतात. हा, तर 10 दिवसाला पाणी देतात. तर याच्या आम्ही म्हणजे मुळाशी गेलो. तर मुळाशी गेल्यानंतर असं जाणवलं की जे आपलं सिद्धेश्वरून आपल्या हिंगोलीमध्ये पाणी येते, हम्म, हम्म, सिद्धेश्वरून पाणी आल्याच्या नंतर ती साठवण करण्यासाठी क्षमता कमी आहे. हम्म, म्हणजे पूर्वीपासून हिंगोली हिंगोली शहर जे आज त्या टाक्या वगैरे झालेल्या आहेत, ह्या जवळपास 20 वर्षापूर्वी झालेल्या आहेत. हम्म, आज हिंगोली शहराची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. तर हे सिद्धेश्वरून आणलेलं पाणी हे साठवण्यासाठी जलकुंभ कमी पडतात. मुख्य अडचण ती आहे तर समजा. जलकुंभ जर समजा जास्त झाले, आम्ही जलकुंभाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणार. कारण की नवीन शहरामध्ये नवीन वस्त्या वाढल्या, तर या भागामध्ये जलकुंभ जर आपण वाढवले तर पाण्याची साठवण क्षमता जास्त होईल. हम्म, आणि मग ती रोटेशन प्रमाणे ही 10 दिवसावर आहे, तर ही आपल्याला 3 दिवसावर आणता येईल. हम्म, हम्म, तर सर्वात प्रथम या पाण्याचा प्रश्न जर हिंगोली शहराचा मिटवायचा असेल हम्म. तर आपल्याला जलकुंभाची संख्या वाढवावी लागेल. आणि ती आम्ही नगर झाल्यानंतर 100% आम्ही ती करणार. पहिला ज्वलंत तोच प्रश्न असेल की वेगळे प्रश्न आहेत अजून काही? आणखीन भरपूर प्रश्न आहेत. ते एक झाला. हम्म, त्याच्यानंतर हिंगोली शहरामध्ये ड्रेनेज झाली, हम्म, पण त्या ड्रेनेजची अंडरग्राऊंड भुयारी गटार योजना झाली, पण हम्म. त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला. अच्छा. आणि ते भ्रष्टाचार झाला. अंडरग्राऊंड त्यांनी पाईप ते ड्रेनेज केली, त्यांनी कुठं पाईप लहान टाकली, कुठं मोठी टाकली, कुठं त्याची समान पातळी नाही. पण ते पाणी ड्रेनेज न जाता ते पाणी त्या चेंबरमधून बाहेर येते रोडवर. हा. बरं, ते एक झालं. त्याच्यानंतर त्यांनी जे शेवटची जी त्यांचं ते ज्या ठिकाणी पाणी सगळं जमा होते, खराब पाणी, हम्म, घाण पाणी, त्यांनी कयाधू नदीच्या काठावर हम्म, ते फिल्टर करून स्वच्छ करून नदीत सोडण्यासाठी जी यंत्रणा उभी केली होती, हम्म. जी यंत्रणा जी उभी केली होती हो, ती मोठी. पूर्ण कुचकामी ठरली. अच्छा. त्या ठिकाणी ते पाणी स्वच्छ होत नाही. हम्म, हे घाण पाणीच त्या नदीमध्ये सोडले जाते. ते घाण पाणी नदीमध्ये सोडले जाते, जेणेकरून ज्या शासनानं एवढी मोठी जी ही एवढी मोठी यंत्रणा योजना उभारली, आहे. एवढा पैसा भुयारी योजने गटार योजनेसाठी खर्च केला, पण त्याचं जेवढं त्याच्यापासून उपलब्ध व्हायला पाहिजे, आउटपुट निघायला पाहिजे, हा, हा. तेवढी आउटपुट निघत नाही. ते घाण पाणी आमची कयाधू नदी, कयाधू म्हणजे कायाधुई हो. अशी एक म्हणजे हिंदू अत्यंत धर्माच्या पवित्र लोकांची असली. आस्था आहे की त्याच्यामध्ये जर आपल्या अस्थी जर टाकल्या हो. तर त्या विरघळून पाणी पूर्ण होतं, विसर्जित होतात. पूर्ण विसर्जित होतात. हम्म. अशी ही आमची पवित्र नदी ही या घाण पाण्यामुळे घाण होत चाललेली आहे. तर ते आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर किंवा आम्हाला जर नगरसेवक केलं तर सर्वात प्रथम आम्ही ते पाण्याची व्यवस्था करू, म्हणजे ते घाण पाणी स्वच्छ करून ते नदीत सोडण्याचा प्रयत्न करू. जनतेच्या मनातला खरं तर हा प्रश्न आहे की पप्पूदादा चव्हाण हे जे आज मध्ये आहेत त्यांचा काही परिणाम जाणवतोय का आपल्याला? आपले एक जिगरी यार म्हणून त्यांची ओळख आहे आणि केवळ केवळ म्हणजे हिंगोलीपुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्रभर ओळख लोकांना सुद्धा माहिती आहे. त्याच्याबद्दल 2 शब्द आपण बोला. नाही, पप्पू चव्हाणची कमतरता तर निश्चितच जाणवायची. कारण की पप्पूचं वय त्यावेळेस 18 वर्ष होतं हम्म, आणि माझं जवळपास 30 एक वर्ष वय असेल. हम्म, तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. तर जवळपास ही आमची जोडी, या जोडीला जवळपास आम्हाला 26 वर्ष झाली. आम्ही सोबत काम करतो आणि तो एकदम असा निडर मनाचा माणूस आहे. आणि ते पहिल्यापासून माझ्या सोबत आहे. माझ्या छातीला छाती लावून माझ्यासोबत खंबीरपणे कधी पण उभा असतो आणि त्याची कमतरता निश्चितच जाणवली. हम्म. आणि या लोकांनी षडयंत्र करून, हा. सत्तेचा दुरुपयोग करून त्याच्याच घरावर हमला केला आणि हा. त्यालाच मध्ये अटकवलं. आणि सत्तेच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, हम्म, या पागलाच्या मागे लागून
ते स्वतःचा वेळ व्हायला घालले आणि या येड्याला मोठं करायले. या अच्छा. संतोष बांगरला विनाकारण मोठं करायले ते. हा, हे हा. येडं आहे. हम्म. हे मटक्याचा आणि गुटक्याच्या कसे काय एकनाथराव शिंदे हे प्रेमात पडले मला काही ते कळलं नाही, मार्गच नाही. अच्छा. आता शिंदे साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, तर असं बाहेरचं राजकारण, सगळं महाराष्ट्राचं राजकारण पाहताना असं तुम्हाला वाटतंय का, की माननीय प्रबोधनकार ठाकरे असं बोलले होते, बोलताना लिहिलेलं आहे त्यांनी, की एखाद्या माणसाला आपटण्यासाठी, आदळण्यासाठी योग्य त्या उंचीपर्यंत उचलावं लागतं. मला तुम्हाला हा विचारायचा प्रश्न, की उचलण्याचा काळ संपलाय की आपटण्याचा काळ आलाय, नेमकं नाही, तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेब म्हणायचे, बाळासाहेबांचे तर खूप मोठे विचार होते. हा, तर बाळासाहेब म्हणायचे की बाबा एखाद्याला जर आपटायचं असेल हा. तर त्याला प्रबोधनकार ठाकरेंचे त्याला विचार आहेत आणि अंमलात आणले ते मुळं मला वाटतं बाळासाहेब ठाकरे. हा, अच्छा, तर काय वाटतं? हे कोणाला तरी म्हणजे आपटायचं असेल तर पहिले त्याला वर उंचावं लागते. हा. आपण कुस्ती खेळ खेळतो, हो. तर कुस्ती खेळामध्ये काय करतो, पुढच्याला चित जर काय असेल तर त्याला उचलून हम्म. त्याला खाली आपटतो. तर बरोबर. आता या कळमूरच्या आमदाराची हम्म. याला उचलून आपटण्याची वेळ सुरू झालेली आहे. आता याला आपटायचं आणि ही हिंगोलीची जनता हिंगोलीच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याला आपल्याला सुरुवात करेल. हिंगोलीच्या नगरपालिकेमध्ये त्याला आपटी दिली की पुढची त्याला कळमनुरीमध्ये आपटी बसणार, हे निश्चित. ज्या पद्धतीनं आपण बोलतो बोलता बोलता, की कुठल्याही डेसिबलमध्ये, कुठल्याही एककामध्ये शिवसेनेचा आवाज मोजता येत नाही, त्या पद्धतीनं दमदार असणारं व्यक्तित्व आदरणीय माननीय विनायकरावजी भिसे पाटील यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्यास मुलाखत दिलेली आहे. शेवटचा एक दादा प्रश्न आहे, की मतदारांना आपण कोणतं आवाहन कराल सद्यस्थितीत? असं काय आवाहन कराल जेणेकरून ते मतदारांना अपील ठरेल? सध्याच्या स्थितीत तुम्ही काय सांगाल? नाही, मी एकच आमच्या मतदार बंधूंना एकच विनंती करेल की तुम्ही हे 1000 रुपयाला आपलं मत विकू नका. कारण की हे कळमूरचा आमदार संतोष बांगर हे कळमनुरीमध्ये आमदार आहे. हम्म. तर तुम्ही इथल्या मी जनतेला विनंती करेन की तुम्ही फक्त कळमनुरी विधानसभेमध्ये एक नगरपालिका आहे आणि एक जे की पूर्ण हिंदू धर्माचं जे आस्थेचं ठिकाण ते म्हणजे औंढा नागनाथ, जे की 8वं ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाचं तुम्ही बघा जाऊन तिथं. हम्म. त्या औंढा नगरपंचायतीमध्ये कुठले रोड नाही, ड्रेनेज नाही, पाण्याची व्यवस्था नाही. त्या मंदिरावर ते आमदार सदस्य आहे. हम्म. त्या मंदिरावरचा त्यांनी 20 कोटीचा डिपॉझिट देवाला सोडलं नाही वय ना. ते हा, म्हणते ना हा, मी हा. महादेवाचा लय मोठा भक्त आहे. हा. त्या महादेवाच्या ते एवढ्या शब्दा खाते की जर खरोखर ते महादेव जर अस्तित्व असते तर आतापर्यंत 100दा मेले असते. हा, हा, हा. ती एवढ्या खोट्या महादेवाच्या शब्दा खाते आणि त्या मंदिराचा पैसा सोडताना 20 कोटी रुपये त्यांनी एफडी मोडली आणि ते पैसे कुठं टाकले काय माहित. तर त्या कळमनुरीमध्ये एक नगरपंचायत आणि एक नगरपालिका आहे, त्याची एकदा तुम्ही जाऊन अवस्था बघा. त्यांनी त्या कळमनुरीमध्ये तेच केलं, पैशाचं प्रलोभन दिलं, मतदान घेतलं पण कुठलाच विकास केला नाही. आणि हिंगोली शहरामध्ये आता तो मतदान मागतो. खरं पाहिजे तर त्याला मतदान हिंगोली शहरामध्ये मागायचे नैतिक अधिकारच नाही. कारण की ते त्याच्या मतदारसंघात विकास करू शकलं नाही, इकडे काय करणार आहे. मग इथल्या मतदार बंधूंना माझी विनंती आहे की तुम्ही याच्या पैशाला बळी पडू नका आणि या पैशाला बळी न पडता याला मतदान किंवा जे काही विकासाचे मुद्दे असतील, ही दहशत, ही गुंडगिरी, याची आपल्याला ही दहशत आणि गुंडगिरी संपवायची आहे. कारण की हिंगोली शहरामध्ये जर याला निवडून दिलं तर हिंगोलीचा बीड झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की इथं दिवसा ढवळ्या खून पडतील. अहो काल परवा ते इथं व्यापारी, हम्म, हम्म. ते 2-3 व्यापाऱ्याला त्यांनी मारलं विनाकारण. काय काय गरज होती त्याला मारायला. आता मी त्या व्यापाऱ्याचे नाव घेत नाही कारण की त्या बरोबर. व्यापाऱ्याचा अपमान होईल, बरोबर. त्याच्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तुम्ही जाऊन बोला, त्या मी खाजगी तुम्हाला नाव सांगतो त्याचे. बरोबर. त्या 4-5 व्यापाऱ्याला मारलं, त्यांच्यावर दहशत टाकली, दबाव टाकला. तर ही माझी हिंगोली शहरातील लोकांना एकच विनंती राहील आणि आव्हान सुद्धा राहील की याचे पैसे घेऊन 1000 रुपयाला आपलं मत न विकता निडर हो, निडर होऊन तुम्ही मतदान करा. तुमच्या पाठीशी आम्ही आहे. तुमच्या केसाला जर धक्का लागला तर त्याची जबाबदारी आमची. तुम्ही निडर होऊन मतदान करा. याला मी कसं निपटायचं ते निपटतो. तुम्ही फक्त पैशाला बळी न पडता निर्भय होऊन मतदान करा आणि हिंगोलीच्या विकासामध्ये आम्हाला तुम्ही साथ द्या. आणि हिंगोली शहरामध्ये वेगवेगळे जे समाज बांधव राहतात, हा. त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या मागच्या 20 वर्षापासून मी नगरपालिकेमध्ये आहे. हो. तर मुस्लिम समाजाचा एक खूप मोठा म्हणजे प्रश्न आहे. ती काय माहिती का, की हिंगोली शहराची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. वाढती लोकसंख्या आहे, पण त्यांचं जे कब्रस्तान जे आहे हा. हिंगोली शहरामध्ये प्रमुख फक्त 2च कब्रस्तान. बरं. आणि त्या कब्रस्तानमध्ये त्यांना ते दफनविधी करण्यासाठी हा, हा, हा. त्यांना दफनविधी करण्यासाठी खूप अडचणी होतात. त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे मागणी केली की आम्हाला नवीन जमीन द्या, दफनविधी आमची कब्रस्तान वेगळे आणखी वेगळी पाहिजे. वाढवून एक कब्रस्तान द्या. तर निश्चितच हिंगोली शहरामध्ये जर नगरदिशा आम्हाला आम्ही जर झालो होणार तर 100% निश्चित
तर त्यांना जुन्या कब्रस्तानमध्ये आम्ही सुविधा वाढवून देऊ आणि नवीन कब्रस्तानसाठी जागा सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दफनविधीसाठी कब्रस्तानसाठी नवीन जागा सुद्धा उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या सुविधा देऊ. आणि पुन्हा त्यांची एक मागणी आहे की आम्हाला हिंगोली शहरामध्ये उर्दू घर असलं पाहिजे, उर्दू घर असलं पाहिजे. तर पलटण या भागामध्ये जनावरांचा सरकारी दवाखाना होता, ते दवाखाना नवीन नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाला. तर ती इमारत आज रोजी खाली आहे, रिकामी आहे. तर त्या इमारतीमध्ये हे उर्दू घर आणि मुस्लिम समाज मंदिर आम्ही त्या ठिकाणी बांधून देऊ, हे मी आपल्या माध्यमातून त्यांना अभिवचन देतो. आणि एक छोटासा शेवटचा एक सांगतो, त्याच्यामध्ये हिंगोली शहरामध्ये आता आमच्या ग्रामीण भागातून माता भगिनी येतात शहरामध्ये बाजार करण्यासाठी, याच्यासाठी. तर हिंगोली शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नाही हो. महिलांसाठी एक सुद्धा स्वच्छतागृह नाही, एक सुद्धा स्वच्छतागृह नाही. तर आम्ही नगराध्यक्ष झालो, आम्हाला जर सेवेची संधी दिली तर हिंगोली शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फक्त महिलांसाठी 5 स्वच्छतागृह आम्ही महिलांसाठी निर्माण करून देऊ, हे आपल्या माध्यमातून मी माझ्या माय बहिणींना अभिवचन देतो, जनतेला अभिवचन देतो. हे आहेत माननीय विनायकरावजी भिसे पाटील, अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे एक प्रमुख आणि ज्वाज्वल्य, अर्थात ज्वलंत एक आक्रमक नेते म्हणून यांची ओळख आहे. अशा प्रकारे यांच्या भगिनी उभ्या आहेत आणि प्रत्येकाने निडर होऊन बेडर होऊन या ठिकाणी निवडणुकीसाठी सामोरं जावं असं दादांनी आवाहन केलेलं आहे. धन्यवाद दादा. दादांनी खरं तर वेळेतला वेळ काढून हा प्रचाराचा प्रसाराचा वेळ असताना सुद्धा आम्हाला वेळ दिलाय, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढील कार्यासाठी आम्ही आमच्या टीमतर्फे पूर्णतः शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद दादा. धन्यवाद, आभारी आहे.